चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, तुझा विसरण भावा गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. जसा पहिला होता तसाच न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्रणे लाभदाम, जगन्नीत पाणी मंडलम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा व्यस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य ते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अज्ञान देवा मुक्ताई परेशान, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. असो नसो भावानो, मोकळा तुझी आठाया आलो, तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंड विराम सप्ताह वडिलांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आणि भावाच्या बंधूच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त
हा आमच्या जाधव परिवारानं अत्यंत देखणा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी समस्त जाधव परिवाराचे मनापासून धन्यवाद देतो. पण नको बोलताना कमी करायचा, म्हणताना वाढवायचा. अत्यंत सुंदर अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी जाधव परिवारानं केलेलं आहे. कीर्तनासाठी उपस्थित ही महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी आहे. पैकी ज्यांनी सुरुवातीची चाल गायली असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण गरड गुरुजी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला अनेक विद्यार्थी मिळाले, वारकरी संप्रदायाला अनेक विद्यार्थी मिळाले असे गुरुजी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण आशीर्वाद महाराज तेही उपस्थित आहेत. कीर्तनालाच आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. दोन्हीही मृदंगाचार्य अत्यंत सुंदर आहेत. गेली 6 दिवस तुम्ही ज्यांचा पखवाज ऐकत आहात ते आदरणीय हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील एक नामांकित पखवाज वादक. महाराष्ट्रामध्ये सध्या 5-6 पखवाज वादक चर्चेत आहेत. त्याच्यातले विठू महाराज एक चर्चेमध्ये आहेत. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, बाकीच्या पखवाज वादकांसोबत पखवाज वाजल्या जातो, पण आमच्या विठू महाराजांसोबत पखवाज बोलत राहतो. ही खरी त्यांच्या हातातली जादू. म्हणून महाराजही उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. जाधव साहेबांवर त्यांचंही प्रेम आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले आमचे हरिनाम महाराज बोचरे उपस्थित आहेत. नेहमी माझ्यासोबत असतात. अत्यंत तयारीचा पखवाज वादक आहे. महाराष्ट्रामध्ये फार सुंदर त्यांचंही नाव आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. दोन्हीही यूट्यूब चॅनलवाले इथे उपस्थित आहेत. दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं हा अट्टहासानं आग्रहानं केलेला जाधव परिवारानं सप्ताह आहे. आम्ही गेली 6 दिवस झालं तुम्ही पाहत असाल 200-300 वारकरी मंडळी आमच्या जाधव साहेबांच्या घरी जेवण्यासाठी. अन्नदान होतंय, ज्ञानदान होतंय, धनदान होतंय, सगळ्या प्रकारचं दान आपल्या वडिलाच्या आणि भावाच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी करत आहेत ते आमचे निलेश भाऊ जाधव. यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांना टाळ्या वाजवा. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात मिळाला. आमच्या दोन्ही चोपदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण चोपदार असे पाहिजेत, पिळदार मिशा भरदार शरीराचे चोपदार पाहिजे. नाहीतर कधी कधी असे चोपदार मिळते तर आम्हाला चोपदार भला जाडजूड पण मिशीच नसती. मार काय करायचं बरोबर आहे. बोलताना विवेक फार थोडा मारून ऐका. तसं मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. लोकांना विचारलं का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, विको थोडा कमी असतो. लोकांना विचारलं का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, त्यावेळेस त्या पंतप्रधानांनी उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझ्या माऊलीत ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचा गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना
शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जातंय म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणुवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. पण आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे, आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक. बोला, भोंग्यातला आवाज कमी राहू. बोला, या वारकरी संप्रदायामध्ये या समाजानं संताला काय. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब अहो असताना केलं जातं ते दर्शन असतं, आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विडाला विडाला त्या महाराष्ट्रामधले आपण आहोत ज्या महाराष्ट्रामध्ये थोर संताची परंपरा या महाराष्ट्राला आहे. आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत महत्वाचा, 4 चरणाचा. कोणाचा तर ऐका. साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं, आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंत ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडाला तुकोबारायनं हा अभंग लिहिलेला आहे, हा अभंग म्हणलेला आहे. बरं महाराज, एवढा सुंदर गाथा आपल्याला दिला. ज्यावेळेस हा गाथा आपल्याला मिळाला, ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली, त्याच्या पाठीमागचे कष्ट फार मोठे, संतांचे त्रास फार मोठा आहे. गाथा कसा निर्माण झाला माहितीये कोणाला? सांगतो ऐका. जगद्गुरु तुकोबारायांना अभंग म्हणायचा, आणि गाथा लिहिण्या तो अभंग लिहिण्यासाठी संताजी जगनाडे नावाचे महाराज होते. तुकोबारायांना अभंग म्हणायचा आणि संताजींना अभंग लिहायचा. पण तो अभंग बरोबर असेल तर गाथ्याला जोडायचा, आणि चूक असेल तर बाजूला काढायचा. पण ऐका, तो अभंग बरोबर आहे की चूक आहे हे पाहण्यासाठी एक परीक्षा होती. एक तापलेलं तप्त नाणं असायचं, विस्तावावर तापलेलं. तुकोबारायानं म्हणलेला अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी ते नाणं उचलायचं, तुकोबारायानं जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा, आणि चटका नाही बसला तर तो अभंग गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके माझ्या तुकोबारायानं खाल्ले. त्यावेळेस कुठं गाथा तयार झाला. विडाला विडाला भाषेत तर काही फरक वाटत नाही. भाषेत बी फरक आहे महाराज. त्या लातूर परिसरातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो, त्यामुळे तिथले सगळे सरपंच उपसरपंच माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले माहितीये? महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही लागली. खाली पाहिजे तेवढ्यात कळालं इकडची भाषाच असली. भाषेत बी फरक. नमुन्याचे लोक भेटत आहेत महाराज आम्हाला. त्या दिवशी आळेपाट्यावर एक भिकारी भेटली. त्या भिकाऱ्याने मला पैसे मागितले. मी गाडीची काच खाली घेतली, खिशातले 5 रुपये काढले त्याच्या हातावर ठेवले. त्यानं ते 5 रुपये घेतले खिशात घातले आणि पुन्हा हात पुढे केला. मी म्हणलं अरे आत्ताच 5 रुपये दिले ना तुला. तो म्हणला अजून 5 रुपये द्या ना. मी म्हणलं कशासाठी अजून 5 रुपये? तो म्हणला माझ्या मैत्रिणीसाठी. म्हणलं भिकाऱ्याला सुद्धा मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालो.
असे लोक आहेत महाराज, अवघड. चला, महत्वाचा मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागताना आपल्याला दिसतात. का हो महाराज? भोंग्यातला आवाज थोडा कमीच राहू दे, गोंगाट येतोय सर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागताना दिसतात. काय म्हणतात तुकोबाराय? देवा, जर माझ्या 42 वर्षाच्या भक्तीवर, नामचिंतनावर तू प्रसन्न असशील आणि मला काही द्यायचं असेल तर हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवाने सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला हे दान जर मी दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले, मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन, गुण गाईन आवडी. बस, याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं, ओ तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. अहो तुकोबाराय, धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले, ते आम्हाला लागत नाही. मुक्ती का नको? तर तुकोबाराय म्हणतात, ती मुक्ती अगोदरच आमची बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परणेली न बरी, ती मुक्ती आम्हाला नको. मग काय पाहिजे तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले, देवा आम्हाला संताचा संग पाहिजे, संत संग देई सदा. तुकोबारायला देवानं सांगितलं, तुकोबाराय एवढं सगळं सुख मी तुमच्या पदरात टाकतो, पण एवढं सगळं सुख मिळत असताना तुम्हाला थोडस गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल, चालेल का? तुकोबाराय म्हणले, काही अडचण नाही देवा. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. मला सांगा, चोरी चांगली का वाईट हो? मोठ्यानं बोला ना. वाईट. चोरी चांगली का वाईट? वाईट. आता माझ्यासोबत बोलत बोलत चला. तुमच्या घरी रात्री 2 वाजता तुमच्या घराच्या शेजारी एका चोरानं चोरी केली. त्या चोरानं तुमच्या घराच्या शेजारी चोरी केली, तिथं 10,000 रुपयाची चोरी केली. त्याचं तेवढ्या 10,000वर समाधान झालं नाही म्हणून तो तुमच्या घरी आला. तुमच्या घरी त्यानं 5,000 रुपयाची चोरी केली. तुमचं कपाट उघडलं, कपाटामधून 5,000 रुपयाची चोरी केली. तेवढ्यात तुम्ही खडबडून जागा झालात, तुमच्या पाठवरून उठून उभा राहिलात, त्या कपाटाच्या जवळ गेलात, कपाट उघडून पाहिलं तर तुम्ही डोक्याला हात लावून बसलात, देवा एवढा कष्टानं मी 5,000 रुपये कमवले होते, रोज कपडे धुताना 100-100ची नोट मी काढून घेऊन एवढ्या कष्टानं मी 5,000 रुपये कमवले, पण ते 5,000 रुपये चोर चोरी करून घेऊन गेला. पण तेवढ्यात तुमची नजर तुमच्या पाठवर गेली तर तिथं काहीतरी एक गाठोडं पडलेलं दिसलं. तुम्ही धावत धावत त्याच्याकडे गेलात, ते गाठोडं उघडलं तर त्या गाठोड्यामध्ये अगोदरच्या घरी 10,000 रुपये चोरी करून आणलेला चोर तुमची चोरी करत असताना गडबडीमध्ये तिथं विसरून गेला. आता तुम्ही मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना महाराज. अशी 5,000 रुपये जाऊन 10,000 रुपये ठेवण्याची चोरी असेल तर रोज होऊ द्या आमच्या घरात. तुकोबाराय म्हणतात, अरे देवा 10,000 रुपयाचं सुख माझ्या जीवनात मिळत असेल तर 5,000 रुपयाचं दुःख भोगायला मी तयार आहे. एवढं सुख माझ्या पदरात पडत असेल तर छोटस गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. आणि देवा तू घालत असशील ना, मग सुखानं घाल. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठला विठला. तुम्हाला सगळ्याला माझं कीर्तन समजते नाही बघा. मला अवघड बोलत नाही, मला लय अवघड जमतही नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रजन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वव्यवसन उत्तरव्यवसन सांख्यन गौतमन कानादनन आविर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नये या मताचा मी. माझा एक मित्र आहे बाबा, त्या मित्राला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. मी त्याला एक दिवशी म्हणलं, माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, येड्या पंक्चर म्हण ना. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सच्छिद्र करायची गरज नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलायचं नाही. माझा सगळ्यात
पुरुष मंडळीला प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांनी माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा. चला मला सांगा, देवाकडे जगद्गुरु तुकोबाराय आज मागणी मागतात. मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? माझा प्रश्न कळाला का? मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? बोला ना, कोणीतरी एक जण उत्तर. काय बाबा तुमचं काय मत आहे? देणारा श्रेष्ठ. तुमचं मत आहे देणारा श्रेष्ठ, पण तुमचा मुद्दा पडून दाखवतो. माझं मत आहे मागणारा श्रेष्ठ. आता मागणारा श्रेष्ठ कसा आहे का? एका बहात्तराला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यावर देवाला सांगितलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा आज थांब, उद्या भेट, मी उद्या तुला सांगतो. घरी आला. घरी आल्यावर बापाला विचारलं, बाबा उद्या मला देव भेटणार आहे, प्रसन्न झालाय, काय मागू देवाकडं? बापानं सांगितलं, बाळा कोरोनाच्या काळात धंदा डबघायला आलाय, मागता आलं तर 2-3 किलो सोनं माग म्हणलं. आईला विचारलं, आई उद्या मला देव भेटणार आहे, काय मागू देवाकडं? आईनं सांगितलं, बाळा 10 वर्ष झालं माझी दृष्टी गेलीये, सुनांनी सगळा जात सत्यानाश चाललाय संसाराचा, तेवढी मला दृष्टी दे, म्हणजे तुझा संसार माझ्या दृष्टीनं मला बघता येईल. बायकोकडे गेला, उद्या मला देव भेटणार आहे, काय मागू? बायको म्हणली, 5 वर्ष झालं आपल्याला अपत्य नाही, मागता आलं तर एखादं लेकरू बाळ मागा म्हणे देवाला. हा संध्याकाळी निवांतच कॉटवर झोपला आणि झोपल्यावर विचार करत होता की उद्या देव आपल्याला नेमकं काय काय देणार. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, देवाच्या भेटीला गेला. देव भेटला, बोल तुला काय पाहिजे? देव म्हणला, काय काय देणार? देव म्हणला, तू म्हणशील ती देणार, पण मागणी फक्त एकच असली पाहिजे. तो काय म्हणला माहितीये मागणारा? कसा श्रेष्ठ आहे का? तो म्हणला, देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये बापाला सोनं मिळालं आणि नातू खेळताना पाहायचाय, बायकोला मुलगा मिळाला. मागणारा श्रेष्ठ. आता बोला बाबा, देणारा श्रेष्ठ की मागणारा? आता म्हणा मागणारा. आता मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ. कसा देणारा श्रेष्ठ सांगतो ऐका तुम्हाला. आपल्या या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव आहे सिकंदर. अलेक्झांडर त्याचं खरं नाव, त्याला आम्ही सगळेजण सिकंदर असं म्हणतो. तो अलेक्झांडर वयाच्या 22व्या वर्षी जग जिंकायला निघाला. अफेन्स नावाच्या नगरीचा तो राजा होता, फार श्रीमंत होता. वयाच्या 22व्या वर्षी जग जिंकायला निघालो. सगळ्यात अगोदर आईला भेटला, आई उद्या मी जग जिंकायला चाललोय, काय आणू तुला? आईने सांगितलं, बाळा रस्त्यामध्ये तुला भारत नावाचा देश लागल आणि त्या भारत नावाच्या देशामध्ये वाहणारी गंगा आहे, त्या गंगेचं थोडंसं पाणी घेऊन येता आलं तर ये म्हणे. त्याचा प्रोटो नावाचा एक मित्र आहे, त्या प्रोटोला विचारलं, मित्रा जग जिंकायला चाललोय, काय आणू तुला? मित्राला सांगितलं, रस्त्यामध्ये भारत नावाचा देश आहे आणि त्या भारत देशामध्ये गीता नावाचा ग्रंथ आहे, तेवढा ग्रंथ घेऊन येता आला तर ये म्हणे. बायकोला विचारलं, ए बाई तुला काय आणू, जग जिंकायला चाललोय. बायकोनं सांगितलं, हे पहा रस्त्यामध्ये दुबई नावाचा देश आहे आणि तिथं भलं सोनं भेटतं, येताना 2-3 किलो सोनं घेऊन ये. हा सिकंदर निघाला जग जिंकण्यासाठी. संपूर्ण जग त्या सिकंदरानं जिंकलं, संपूर्ण जगावर सत्ता गाजवली. पण एका पेरू नावाच्या देशामध्ये, सहारा नावाच्या वाळवंटामध्ये त्याची छावणी पडली. त्या वाळवंटामध्ये कुठं पाण्याचा थेंब नाही, 20-20 किलोमीटर अंतरावर निवडुंगाची सगळी झाडं आहे, पण छावणी पडली. छावणीमध्ये बसून डायरीमध्ये तो हिशोब करत होता, मी आजपर्यंत किती घोडे कमवले, मी आजपर्यंत किती उंट कमवले, मी आजपर्यंत किती हत्ती कमवले, मी आजपर्यंत किती प्रांत काबीज केला. पण तेवढ्यात त्या वाळवंटामध्ये त्याच्यावर आदिवाशांचा हल्ला झाला. जसा आदिवाशांचा हल्ला झाला तसा सिकंदर ज्या रस्ता मिळेल त्या रस्त्याने पळायला लागला. जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळायला लागला. रात्रभर सिकंदर पळत राहिला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, सकाळ झाली, पण रात्रभर पळता 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 त्याला तहानेनं व्याकुळ झाला. पाणी मिळत नाही त्याला कुठं. पण त्यानं त्याच्या देवाला मनातून प्रार्थना केली, देवा मृत्यूला मी घाबरत नाही, देवा मृत्यूला मी घाबरत नाही, पण उद्या जर इतिहास लिहिला तर इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, जग जिंकणारा सिकंदर पाण्या वाचून मेला. देवा मला पाण्या वाचून नाही मरायचं. काय सुदैव त्या सिकंदराचं, तेवढ्यात तिथं त्याला एक फकीर दिसला.
त्या फकीराच्या हातामध्ये कमंडलू होता. सिकंदर धावत धावत त्या फकीराच्या जवळ गेला. साधू बाबा, मला वाटीभर पाणी द्या, मी संपूर्ण जग जिंकलेला सिकंदर आहे. साधूना हातातला कमंडलू त्याच्या हातात दिला वाटीभर पाण्यासाठी. फकीर कुणाला म्हणायचं माहितीये? जो कल की कभी नाही करता फिकीर उसे कहते हैं फकीर. आपल्या हातातलं पाणी त्याला दिलं, पण तेवढ्यात साधू तिथून निघून चालला. या सिकंदरानं पाणी घ्यायचं ना, तर पाणी घ्यायच्या ऐवजी तो साधूला बोलू लागला, साधू बाबा, तुमचं पाणी मी फुकट घेणार नाही. माझं सैन्य मला मिळालं की मला तुम्हाला या पाण्याच्या बदल्यात 10,000 मोहरा देईन. त्या साधूनं ताड 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 माघारी आला, हातातला कमंडलू हिसकावून घेतला आणि साधूनं त्याला सांगितलं, अरे तुझं जर मला घ्यायचं होतं तर माझं का तुला दिलं असतं. हातामध्ये कमंडलू घेतला. त्याला सांगितलं, साधू बाबा, तहान लागली, जग जिंकलेला सम्राट आहे मी, वाटीभर पाणी द्या, 5 लाख मोहरा देतो. साधूनं सांगितलं, नाही होणार. हो बाबा, 15 लाख मोहरा देतो, नाही होणार. 50 लाख मोहरा देतो, नाही देणार. साधू बाबा, मी जेवढं जग जिंकलंय त्याच्यातलं अर्ध जग तुम्हाला देतो, पण मला वाटीभर पाणी द्या. साधूनं सांगितलं, नाही देणार. आता मात्र सिकंदरानं डोक्यातला मुकुट काढला आणि साधूच्या पायावर ठेवला आणि सिकंदरानं सांगितलं, साधू बाबा, ऐका साधू बाबा, संपूर्ण जग तुमच्या पायापाशी आहे, संपूर्ण जग घ्या, त्या सगळ्या जगावर माझी सत्ता आहे, हे जग तुमच्या पायापाशी ठेवलंय. साधू बाबा, जग तुमच्या पायापाशी वाटीभर पाणी द्या. आता साधूनं कमंडलू काढला आणि वाटीभर पाणी सिकंदराला दिलं. सिकंदर पाणी पिला, पण साधू तो मुकुट न घेता तिथून निघून पुढे चालला. जसा साधू पुढे चालला तसा सिकंदरानं पाठीमागून हा आवाज दिला, ओ साधू बाबा, अहो संपूर्ण जग तुम्हाला दिलंय, घेऊन जा. त्या साधूनं मागं वळून सांगितलं, मला तुझ्या जगाची गरज नाही, मला या तुझ्या विश्वाची गरज नाही. मग तुम्हाला पाहिजेच नव्हतं तर मागितलं कशासाठी? अहो तुम्हाला 5,000 मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 5 लाख मोहरा द्यायला त्याला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 10 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 50 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. अर्ध जग तुम्हाला द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. ज्यावेळेस संपूर्ण जग तुमच्या पायापाशी ठेवलं त्यावेळेस तुम्ही मला वाटीभर पाणी दिलं. मग द्यायचंच नव्हतं तर घेतलं कशाला? त्या साधूचं उत्तर ऐका. त्या साधूनं उत्तर दिलं, अरे राजा, हे तुझं संपूर्ण जग कशासाठी घेतलं माहितीये? ऐक राजा, मला फक्त तुला एकच सांगायचं होतं, तुझ्या संपूर्ण जगाची किंमत आज माझ्या वाटीभर पाण्यात आहे. महाराज, तुकोबाराय आज देवाकडे मागणी मागतात. तुकोबारायाची परंपरा तर मागणी मागण्याची नाही, कारण तुकोबाराय मागणारा टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटते गुरुजी, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एका ताल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते, रंगणी रांगत गंगुला बोलत. सांगा बरं, अशी साथ असते. तुकोबाराय म्हणतात देवाकडे एक बघा, तुकोबाराय देवाच्या विरोधात बोलतात मागत असताना, काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो, भिक्षा पात्रावलंबिने आणि जळोजीने, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरायचे धिक्क त्याचे. तुम्ही एखाद्याच्या समोर मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो,
असं म्हणणारे तुकोबाराज देवाकडे मागणी मागताना कसं काय दिसतात? ऐका, मग सामान्य माणसानं देवाकडे मागणं हे खरं धरावं की न मागणं हे खरं धरावं? मी तर असा मताचा आहे की देवाकडे आपण कधी काही मागूच नाही, कारण देवानं हा 3.5 हाताचा सुंदर नरदेह हा आपल्याला फुकट दिलेला आहे महाराज. किती सुंदर नरदेह आहे महाराज. 2 डोळे, 2 कान आहेत, 2 नाक आहेत, तरी बाया खालून म्हणतात हो हो. अरे एवढा सुंदर नरदेह आहे, 2 डोळे, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय, बोलण्यासाठी सुंदर जीभ दिली आहे, तोंड दिलंय, आणि या शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे. एवढा सुंदर नरदेह दिलाय. आणि हाच नरदेह आपल्या सगळ्या पोरांना सांगितलं ना, सुशिक्षित आमच्या मुंबईच्या पोरांनो, हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय. कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी टाळ वाजवला पाहिजे, कधीतरी विणा वाजवला पाहिजे, कधीतरी पखवाज वाजवला पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला काय म्हणतात माहितीये महाराज? टाळ वाजवून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात टाळ पखवाज वाजवून तुम्हाला देव भेटला का? आणि इथं बसलेल्या सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोकांचं सुद्धा, काही लोकांचं इथं बसलेल्या नाही पण शहरामधल्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, त्यांना टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, मग हा अट्टहास करतात का? काही तर असे बहादर असते, सप्ताह बसला रे बसला, मंडप मध्ये येणार नाहीत पण लागूनच काय म्हणतील माहितीये का? अरे आता हे 8 दिवस काय झोप येऊन देत नाहीत रे, असं बोलणारे बी काही समाजात लोक आहेत महाराज. पण एक सांगू तुम्हाला, सगळ्याची माफी मागून बोलतो, मी रोज कीर्तनामध्ये सांगतो, दादा आपण कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू दे. आपण कितीही विणा वाजवा पण विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू दे. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू दे. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, गाडीला आडवे उभे राहतील, का हो महाराज टाळ वाजवून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी मी माझ्या मतावर ठाम आहे, टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ पखवाज विणा? कशासाठी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, कशासाठी एवढा मोठा हा जाधव परिवार अट्टहास करतो, एवढा मोठा सप्ताह कशासाठी? तर ऐका कशासाठी. महिला मंडळीला प्रश्न आहे माझा, महिला मंडळ मला सांगा, सगळ्या जणी तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, बरोबर ना? लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? लग्न झालेत ना तुमचे? अहो बोला ना मग, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती तिकडे कोण म्हणलं सुटावा म्हणून? जुन्या काळात पद्धत होती महाराज, सुंदर बाया उखाणे घ्यायच्या मालकाचे. हे सुंदर मोठे मोठे उखाणे लांब लांब असायचे. का असायचे माहितीये का साहेब? त्याचं कारण एक होतं की आपल्या मालकाचं वय तेवढंच मोठं असावं, तेवढंच लांब असावं म्हणून उखाणे असायचे. आता शॉर्टकट स्वीट झालं महाराज. जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते. महिला मंडळ सांगू का एक उखाणे कसे होते जुन्या काळातले? ऐकायला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगरा 12, पान खाते 13 घाम येतो झरा झरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाड्याला, हंडा देते पाण्याला, पाणी आणते आडाचं वाडावंत, विंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. किती सुंदर उखाणे असायचे महाराज. असे मला 130 येते. अजून एक सांगू का नमुना? पहिला म्हणलं बरं जाऊ द्या, नंतर सांगू. मोठ्याने बोला ना. हा असलं की सांगा असं पाहिजे तुम्हाला. ऐका सांगतो तुमच्यासाठी. अहो आधी केली बार्शी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता
कर्तव्य सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वती पशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. काही काही परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि निलेशराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. हे जुन्या काळातले नाव आहेत महाराज. बाहेर आहेत का ते? साहेब म्हणतात बाहेर आहेत ते, बाहेर. आमदार साहेब आलेले आहेत विडाला. साहेब त्यांच्या लग्नात सुद्धा एवढा लांब उखाणा घेतला नसेल. जुन्या काळातले उखाणे फार सुंदर. आता राहिलं नाही. आता ते सक्रात झाली बघा. मग आमच्या सक्रातीला आमच्या घरी एक बाई आली होती, नवऱ्याला पुरी वैतागली होती. तिला एक उखाणा घ्यायला लावला आमच्या आईनं. ती काय म्हणली माहितीये? चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. जाऊ दे ना माय, काय नाव घेते त्या सटव्याचं. अवघड आहे माय. पण खरं सांगू तुम्हाला, जुना काळ तो जुना काळ होता माय. आताची शिक्षण व्यवस्था सुद्धा एवढी खराब झाली साहेब. शिक्षक लोक वर्गामध्ये शिकवायला सुरू गेले तर शिकवायला सुरू करतात, A स्क्वेअर फूट प्लस B स्क्वेअर फूट इट इक्वल टू C स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळलं ना मी कमन शिकवतोय, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. पण या जुन्या काळातल्या सगळ्या म्हाताऱ्या बाबांना विचारा, काय हो बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? लॅपटॉप होतं, कॅम्प्युटर, इंस्टाग्राम, ट्विटर काही नव्हतं बाबा यांच्या काळात. पण यांच्या काळात गणिताची पद्धत फार सुंदर होती. पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी अशी पद्धत होती गणिताची. बरोबर आहे? पाव एक पाव, पाव दोन्ही अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चौक एक, पाव पाच सव्वा, पाव सात दीड, पाव सात पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव 2.5. निम एका निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम 45, निम सात 3, निम सात 3.5, निम 4, निम 9 4.5, निम 10 5. पावणे एका पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक 3, पाऊन पाच पावणे 4, पाऊन 6 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. हा माझा मुद्दा आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळी तुम्ही लग्नामध्ये नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहे. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, टाळाटाळी लोपला.
आपल्याला दिलाय मागण्यासाठी नाही. तुकोबाराय म्हणतात काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. आता उचित मागणी कशी आहे सांगतो तुम्हाला. कीर्तन करतंय ना तुम्हाला सगळ्यांना, ऐका. उचित मागणी कशाला म्हणायचं आणि अनुचित मागणी कशाला म्हणायचं. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं गाव निर्माण केलं. त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनीपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुगलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसरॉय यांना तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. अजूनही लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे, दिल्लीचा तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतो. मग तो भृवक्षत्र नावाचा राजा, त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्य, कृकण्यचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरात, दिविरातचा आदिरात, आदिरातचा नवरात, नवरातचा तपलिचा, तपलिचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे पुरू. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं पुरुवंश. त्यांच्याच कुळामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे, जिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंदार आणि आत्ताचं कंदार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. त्या गांधारीचा माहेर आहे गांधार. त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. सगळ्यात पहिला पुत्र दुर्योधन आणि इकडं या पृथाला एक पुत्र, त्याचं नाव अर्जुन. ऐका, मागणी उचित आणि अनुचित ऐका. महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताचं युद्ध ठरल्यावर अर्जुन आणि दुर्योधन देवाकडं मदतीची याचिका मागण्यासाठी गेले. श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन गेले. श्रीकृष्ण परमात्मा झोपलेला होता. सगळ्यात अगोदर दुर्योधन गेला म्हणून दुर्योधन डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला म्हणून अर्जुन पायापाशी बसला. आता तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पाया बसला माणूस अगोदर दिसलो का डोक्या बसला? पाया बसला. देवाची झोप झाली, झोपेतून देव उठाले, पायापाशी अर्जुन बसलेला होता. बोल अर्जुना, कधी आलास? तेवढ्यात पाठीमागून दुर्योधन म्हणला, देवा मी त्याच्या अगोदर आलोय, मला विचारा. देवानं सांगितलं, अरे तू अगोदर आला असला तरी तू उशिरा आला, डोक्यापाशी बसला, लवकर येऊन डोक्यापाशी बसला. तू अगोदर जरी आलेला असला तरी तू डोक्यापाशी बसला, अर्जुन पायापाशी बसला. बरं जाऊ द्या, कशासाठी आला? देवा महाभारताचं युद्ध ठरलंय, माहिती आहे मला. देवा तुझ्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी आलो. बर, देवानं त्या दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देवानं सांगितलं, तुमच्या समोर 2 विकल्प आहे. एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, अस्त्र घेणार नाही, काही नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधन, अगोदर आलास, काय पाहिजे तुला? दुर्योधनानं सांगितलं, देवा
मला तुझं 56 कोटी यादव सैन्य पाहिजे, तुझी गरज नाही मला. देवानं 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊ केलं. पानाचा आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं हातामध्ये उचलला आणि खुश झाला. आता विजय माझा होणार, हस्तिनापुराच्या गादीचा सम्राट मी होणार म्हणून आनंद झाला त्याला. आता देवानं अर्जुनाकडे पाहिलं. हे अर्जुना, बोल काय पाहिजे तुला? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. अर्जुना, देवानं सांगितलं, अर्जुना विचार कर. हो देवा, मला फक्त तुम्ही पाहिजेत. अर्जुनानं देवाला मागितलं. दुर्योधनाला आनंद झाला, आता माझा विजय होणार. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेऊन दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता. अर्जुन देवाच्या बाजूला उभा होता. देव अर्जुनाकडे पाहून हसले. अर्जुन देवाला म्हणतो, देवा का हसलात? भगवान का हसलात? त्यावेळेस देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुन हार तो तेरी पक्की है, सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. अर्जुन होता महाराज, बंदुकीतून गोळी निघावा असं अर्जुनानं उत्तर दिलं. अर्जुन म्हणला, भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. अर्जुनाची मागणी उचित आहे. ती उचित मागणी तुकोबारायानं आज अभंगाच्या पहिल्या सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये 3 चरणाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. महिला मंडळ सुंदर भजन करायचं. भजन आपण केलं पाहिजे, सगळ्यांना नामचिंतन केलं पाहिजे. रोज कीर्तनामध्ये आम्ही सांगतो, नामचिंतन करा, नामचिंतन करा. लोक नामचिंतन करायला तयार नाहीत. आमच्या काय बापाचं जाणार आहे? तुम्ही जरी नाही केलं तरी आमचे संतच सांगतात, हे जरी नाही सरपंच महिलाच, आमदार महिलाच, खासदार महिलाच, राष्ट्रपती
महिलाच आहे. आमच्याकडे काय ठेवलं तुम्ही? काही नाही, आमचं एकच काम. रामभाऊ कुठं चालले? चाललो दळण आणायला. साहेब, माझी सरकारला खूप दिवसापासून विनंती आहे, यांना 50%च राहू द्या. यांना जर 100% नेलं तर लहान लहान लेकरं आपण पाळण्यात टाकायचे आणि झोका द्यायचा. एकामेकाला फोन करून म्हणायचं आमचं झोपलं बाबा, तुझं झोपलं का बघ. काय बरं, 100% नेलं तर सगळ्या नोकरीवर त्याच राहणार आहे. बरोबर आहे की नाही? बरं, सगळ्याचं गिराईक सारखंच आहे महाराज. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो आमदार साहेब, आमदार, खासदार, कीर्तनकार चुली पुढं गपगार. चुली पुढं डोकंच लावायचं नाही महाराज. आता आमचं बी महाराज इथं किती बी तुमच्यावर कुणावर किती बी वजन हाणू द्या आणि घरी जाऊ. आता आमचे हे सगळे महाराज मंडळ लग्न झालंय का बाबा? आता हे आमचे महाराज आहेत, किती बी सुंदर गायन करू द्या आणि घरी जाऊन सांगू द्या एवढं सुंदर गायन केलं माऊली महाराजांना, एवढं कौतुक केलं. आमच्या ताईनं फक्त एकदाच असं करू द्या, सगळं पाणी फिरलं महाराज. आता आम्ही एवढं 5-5 दिवस बाहेर असतो महाराज. 5 दिवसानं जरी आम्ही घरी गेलो ना तरी आमची बाई शेजारणीला लांबूनच गाडी पाहिली की म्हणती 5-5 दिवस जरी आम्ही बाहेर असलो आणि बाहेर 5 दिवसानं घरी गेलो तरी आमची बाई शेजारणीला लांबूनच गाडी पाहिल्यावर काय म्हणते माहिती का? आला बाई आमचा सप्ताह. सप्ताह आहे का काय? अवघड आहे. चला, म्हणताना सगळ्या जणी सगळ्यांना मोठ्या प्रेमानं म्हणायचं, म्हणा माझ्या नामदेव जनाबाई. सचिव जरा मोठे मोठे नळावर भांडण लागल्यावर कसं करता? तसं म्हणा, नामदेव जनाबाई. सोपान बाबा मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान बाबा मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. सोपान बाबा मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. चालली नाही वाजत नाही. काय काय ते म्हणल्या टाळी टाळी, लक्षच नाही महाराज. तुम्ही भजन केलं, थोडा विको कमी, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. पण तुम्हाला भजन जमलं नाही. तुम्हाला भजन ऐकायचं कसं असतं? ऐकायचं भजन तुम्हाला कसं असतं? आमच्या पुरुष मंडळीचं भजन ऐका. अरे, तुम्हाला या मंडप मधून काही घेऊन जायचं असेल तर आमच्या पुरुष मंडळीचं भजन नक्की घेऊन घरी जा. किती, अरे हसायला काय झालं तुम्हाला? तुमच्यापेक्षा 1 नंबर भजन होणार आहे. हे बघा, तुमच्या जीवावर लय वजना बोललंय. माझा पॅनल काही पडला नाही. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा, सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना वाटतं मी घरी, त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. आणि महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आपला आवाज येणार का? बोला, मोठ्याने बोला, येणार का? तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे, बहुमताने विजय आपला झाला पाहिजे. महिला मंडळ भजन कसं असतं बघा जरा. म्हणता ना मग माझ्या पाठीमागं म्हणा, राधा कृष्ण राधा कृष्ण 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 राधे राधे. माझं डिपॉझिट जप्त केलं, एक अर्ध तरी मत कुठे. पहिला मंडळ तुम्ही तुमच्यासाठीच टाळा वाचला. सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी.
वा, माझ्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं शिल्लक आहे. आता काहीच करू नका. अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. आज आमच्या निलेश दादांनी भावाच्या आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सप्ताह आयोजित केलेला आहे. साहेब, हे असं प्रेम आपल्याला जगात पाहायला मिळत नाही आता. अरे, जिवंत असताना भावाभावाचं जमत नाही. मेल्याच्या नंतर लोक 10व्या 13व्याला एकामेकाच्या जायला तयार नाही. पण आज भावाला जाऊन 7 वर्ष पूर्ण झालेत तरी त्यांच्या आठवणीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ ही सेवा समर्पित करणारा महाराष्ट्रातला एक माणूस आमच्या डोळ्यानं आम्ही पाहिला. हे फार अत्यंत महत्त्वाचं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवन जगत असताना अत्यंत सुंदर जीवन जगा. मी सांगू तुम्हाला, सध्या आपल्याकडे माणुसकी नावाचा प्रकार राहिला नाही साहेब. मी नेहमी वाक्य बोलत असतो कीर्तनामध्ये, ऐका. नारळाला डोळ्यात पण त्याला दिसत नाही, कपाला कान आहे त्याला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही, बाटलीला तोंड आहे तिला पिता येत नाही, सुईला नाक आहे तिला श्वास घेता येत नाही, टेबलाला पाय आहे पण त्याला चालता येत नाही. माणसाकडे सगळं आहे पण त्या माणसाला माणुसकी नाही. हा फार मोठा आपल्यातला दुर्दैवीची बाब आहे. तुम्ही कुठपर्यंत धन 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 करणार आहे? महत्वाचं बोलू, माणसाची किंमत माणसाला टिकवता आली पाहिजे. पैसा येत असतो जात असतो, सत्ता येत असते जात असते, पण किंमत टिकून राहिली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपली किंमत कुठपर्यंत आहे? अरे, रस्त्यावर तुमचं दुकान आलं तर तुमच्या दुकानाची किंमत वाढते, रस्त्यावर तुमचं घर आलं तर तुमच्या घराची किंमत वाढते, रस्त्यावर तुमची जमीन आली तर तुमच्या जमिनीची किंमत वाढते, रस्त्यावर तुमचा प्लॉट आला तर तुमच्या प्लॉटची किंमत वाढते. पण रस्त्यावर जर माणूस आला ना तर त्या माणसाची संपूर्ण किंमत कमी होऊन जाते. हा नियतीनं घालून दिलेला एक नियम आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगायला शिका. आज वडिलाचं छत्र जाऊन 2 वर्ष पूर्ण झाले, भावाचं छत्र जाऊन 7 वर्ष पूर्ण झाले, तरी सुद्धा आमच्या निलेश दादाच्या त्यांच्या दोघांच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून हे ज्ञानदानाचं काम संपूर्ण तुमच्या जाधववाडी परिसरामध्ये चालू आहे. हे फार आनंदाची गोष्ट आहे. जीवनामध्ये बाप नावाचं रसायन असलं पाहिजे ना. बाप म्हातारा असू द्या, बाप नुसता घरात दरवाजात जरी बसलेला असला तरी कोण्या पाप्याची नजर तुमच्या घराकडे जाणार नाही. पण एकदा का बाप निघून गेला तो लोक बिनबापाची औलाद म्हणल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये बाप असणं अत्यंत महत्वाचं आहे. सांगू तुम्हाला, बापासारखं प्रेम या विश्वात कोणी करत नाही आपल्यावर साहेब. सगळेजण येतात, आईचं वर्णन करतात, आईचं कौतुक करतात, आईचं कौतुक नक्की केलं पाहिजे. पण बाप आपल्यासाठी कुठे कमी पडला हेही कधीतरी सांगितलं पाहिजे. सांगू तुम्हाला, बापाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्यावर असतं. अरे, आई आपल्याला कडेला घेते तर बाप आपल्याला खांद्यावर घेतो. आईला असं वाटतं मी काय पाहते हे माझ्या लेकरानं पाहावं, पण बापाला असं वाटतं मला जे दिसत नाही ते सुद्धा माझ्या लेकरानं पाहावं. हे जगाच्या पाठीवर फक्त बापच करू शकतो. महाराज सांगितलं, बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवर असतं. मुलींना, कीर्तनात बसलेल्या सगळ्या मुलींना माझी विनंती आहे, तुमचा बाप जर घरामध्ये जिवंत असेल तर नक्की कीर्तन झाल्यावर त्याच्या गळ्यात पडून त्याला जोरात आलिंगन द्या. तुमच्या बापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम असतं तेवढं विश्वात तुमच्यावर कोणाचं प्रेम नसतं. पोरींनो, तुमच्या बापाचं प्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एक काम करा, एकुलता एक भाऊ तुमच्या घरात असू द्या आणि उद्या उठल्यावर तुमच्या भावाला आणि तुमच्या बापाला घेऊन कपड्याच्या दुकानात जा. अरे, कपड्याच्या दुकानात गेल्यावर तुमच्या एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला 10 वेळेस विचारेल पोरींनो. पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारणार नाही, कारण त्याला माहितीये माझी चिमणी एक दिवस माझं घर सोडून निघून जाणार. पोरींनो, तुमच्या जीवनामध्ये तुमचा बाप तुमच्यासाठी एवढा महत्वाचा आहे. खरं सांगू तुम्हाला, तुमचा बाप कधी कोणासाठी रडला नाही, तुमचा बाप कधी कोणापुढे झुकला नाही, तुमचा बाप कधी कोणापुढे नतमस्तक झाला नाही. पोरींनो, पण एकदा मात्र तुमचा बाप जोराजोरात रडला. तो प्रसंग म्हणजे तुमच्या लग्नाचा होता.
तुमच्या इथं बसलेल्या प्रत्येक पोरीनं तुमचं लग्न तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर आणा. लग्नाच्या दिवशी सगळे जण आनंदात होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण एकाच माणसाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, त्याचं नाव होतं बाप. अरे तुळशीला पाणी घालत होती तुमची आई, ज्या वेळेस तुमच्या मंगलाष्टिका चालू होत्या आणि तुमच्या अंगावर अक्षता पडत होता, जेवढं तुमच्या आईनं तुळशीला पाणी घातलं होतं ना, तेवढंच तुमच्या बापानं डोळ्यातलं पाणी खाली घातलं होतं जमिनीवर. प्रत्येक बापाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत आहे. पोरींनो, लग्नामध्ये बाप फार रडतो. अरे त्या बापाचा एकुलता एक पोरगा मरू द्या, तो बाप रडला नाही. बापाचा एकुलता एक पोरगा मेला, बाप रडला नाही. पण पोरींनो, तुम्हाला वाटा लावताना लग्नामध्ये तुमचा बाप ढसाढसा रडला. गावातल्या लोकांना विचारलं, तात्या गेल्या वर्षी एकुलता एक पोरगा रडला तुमचा, तुम्ही रडला नाही तात्या, आता पोरगी वाटा लावताना का रडता? त्या पोरानं सांगितलं, त्या बापानं सांगितलं, साहेब, अहो साहेब, गेल्या वर्षी मी मेलेले प्रेत वाटा लावत होतो, या वर्षी मी जिवंत प्रेत वाटा लावतोय, रडू नाही तर काय करू साहेब? जगाच्या पाठीवर लोकांना त्याला धरलं, लोकांना त्याला सांगितलं, ए लेका, अरे कशा पायी रडतोय? सोनं झालं तुझ्या लेकीचं, सोनं, चांगल्या घरामध्ये गेली तुझी पोर, कशासाठी रडतो? म्हणून बापाला समजावायला सगळा गाव गेला. त्यावेळेस बाप सांगू लागला, अरे पोरगी चांगल्याच्या घरात गेली, आनंद आहे मला, तिच्यासाठी 2 एकर जमीन विकली, याचं दुःख नाही मला, पोरीचा आनंद आहे मला, रडतो कशासाठी? ऐका ना साहेब, त्यांनी उत्तर दिलं, रडतो यासाठी, आजपर्यंत माझ्या घरामध्ये माझं काळजी करणारा माणूस होतं, आता इथून पुढे माझ्या घरात माझी काळजी करणारा माणूस राहिलं नाही, म्हणून रडायला येते. पोरींनो, घरामध्ये जोपर्यंत बाप आहे ना, घरामध्ये जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत बापाला कधी दुःख देऊ नये. 2 गोष्टी या कीर्तनातून घेऊन जा. एक, लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधीच वागू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. एवढाच तुमचा परमार्थ आहे. परमार्थच नाही मग. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. सगळ्या पुरुष मंडळीला सांगणं आहे माझं, जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, ऐश्वर येत राहील, येत जाईल. ऐका, जीवनामध्ये सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कधीच गर्व करू नका. जीवनामध्ये सत्ता, संपत्ती आणि तारुण्याचा कधी गर्व करू नका, कारण सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगलं पाहिजे. पैसा अफाट कमवा, पैसा भरपूर कमवा, पण खरं सांगू, आज आपली लोक सुखी नाहीत, आपली लोक समाधानी नाहीत. का माहितीये? आपली लोक जेवढी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. ही फार मोठी बाब आहे. आणि माझं इथं बसलेल्या प्रत्येक मंडप मधल्या श्रीमंत लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला जर तुमची प्रॉपर्टी मोजायची असेल, श्रीमंती मोजायची असेल, तर पैशानं, गाड्यानं, बंगल्यानं, माड्यानं तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. तुम्हाला जर तुमची श्रीमंतीच मोजायची असेल तर बंगल्यानं, गाड्यानं, माड्यानं तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यात 2 थेंब पाणी येऊ द्या, आणि ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी किती हात समोर येतात ते बघा, त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. कोण म्हणतं महाराज पैशाची माणसं श्रीमंत असतात? माणसं मनानं श्रीमंत असली पाहिजे. आणि पुन्हा सांगतो, पैसा जरूर कमवा, पैसा भरपूर कमवा, पण तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवा. आनंदानं जीवन जगा, सुंदर जीवन जगा. ज्या संप्रदायामध्ये आपण राहतोय त्या संप्रदायाबद्दल निष्ठा ठेवा. किती सुंदर संप्रदाय आहे महाराजा, किती सुंदर संप्रदाय. साहेब, आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येतो, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येतो, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येतो, पण आपलं हृदय दुखलं तर आपल्याला हृदयाचा आराम करता येत नाही. कारण हृदयाचा आराम केला तर शरीराची राख होईल. हात दुखला हाताचा आराम करता येईल, पाय दुखला पायाचा आराम करता येईल, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येईल, पण हृदय दुखलं तर हृदयाचा आपल्याला आराम करता येणार नाही. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका, कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या,
पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायानं कधी आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि माझ्या संप्रदायानं आराम केला तर संस्कृतीची राख होईल. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आता मध्ये मध्ये अनेक जणांनी अनेक वक्तव्य केली. बऱ्याच लोकांनी, तो पाठीमाग तमिळचा तो स्टॅलिन, त्यानं सांगितलं हिंदू धर्माची स्थापना कधी झाली आम्हाला माहित नाही. आता मध्ये एक नेते बोलून गेले, त्यांचं नाव घेणार नाही मी. त्यांनी सांगितलं राम मांसाहारी होते. अरे रामाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? रामाबद्दल तुम्हाला इतिहास माहित नाही, रामाबद्दल तुम्हाला भूगोल माहित नाही. राजकारणाच्या पायी तुम्ही देवाला वाटून घ्यायला लागलात. अजिबात नाही. धर्मावर ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या त्या वेळेला आम्ही धर्मातली माणसं बोलणार. रामाबद्दलचं काय माहिती आपल्याला सांगू तुम्हाला, ऐका. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथाचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिखरत, शिखरतचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथुचे अराणिया, अराणियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची, आणि मरीचीचे ब्रह्मा. ज्या ब्रह्मदेवापासून राजा रामाचा अवतार आहे. 12 सृष्टी निर्माण ज्याने केली तिथून पुढे आमचे राम आहेत. 41 पिढ्या आहेत महाराज, 41 जन्म आहेत महाराज. बरोबर की नाही? म्हणून जीवन जगत असताना सुंदर जीवन जगायला शिका. ही सगळी मंडळी इथं उपस्थित राहिली, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. दोन्हीही मृदंगाचार्य अत्यंत सुंदर. आमच्या जाधव परिवारानं फार सुंदर सप्ताह या ठिकाणी आयोजित केला, वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला. त्यांच्यावर संस्कार चांगले असतील तेव्हा महाराज संस्कार चांगले असावे लागतात. बरं, आपल्या घरावर जे तुम्ही आई वडील वागत असतात त्या पद्धतीनं तुमची मुलं वागत असतात. घरावर संस्कार चांगले असणं अत्यंत काळाची गरज आहे. सांगतो ऐका. एका हॉटेलमध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी जेवायला जायचे. ऐका बरं. एका हॉटेलमध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी जेवायला जायचे. हॉटेलमध्ये जेवण झाल्याच्या नंतर त्या वेटरला 500 रुपये टिप द्यायची. वेटर ती 500 रुपये टिप घ्यायची आणि आनंदित व्हायचे. पण एक दिवशी त्यांचा बाप धीरूभाई अंबानी त्या हॉटेलमध्ये जेवायला गेला. धीरूभाई अंबानी हॉटेलमध्ये जेवायला बसले तर धीरूभाई अंबानीनं 1 रुपयाची टीप दिली नाही महाराज. त्या वेटरांना वाटलं विसरले असतील, म्हणून ते वेटर पुन्हा गाडी जवळ गेले. भाई तुम्ही विसरलात? त्यांनी सांगितलं बाळा मी विसरलो नाही. त्यांनी सांगितलं रोज तुमचे 2 मुलं हॉटेलला जेवायला येतात, 500 रुपये टीप देतात, तुम्ही दिली नाही. त्यांनी सांगितलं अरे राजा माझे 2 मुलं रोज हॉटेलला येऊन तुला टीप देतात कारण त्यांचा बाप धीरूभाई अंबानी आहे, पण माझा बाप धीरूभाई अंबानी नाही. मी तुला टीप देऊ शकत नाही कारण मी एका शेतकऱ्याचं लेकरू आहे. पेट्रोल पंपावर काम केलं, लोकांची भाजी विकली, इथपर्यंत पोहोचलो. एका रुपयाचं मोल मोजलंय मी. मला कष्टाची जाण आहे, पैशाची जाण आहे. मी तुला पैसे देऊ शकत नाही. प्रत्येक माणसाला कष्टाची जाण असली पाहिजे. इथून पुढचं तुमच्या सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावो अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर अत्यंत सुंदर असं कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कोठुळे पाटील ठाणे यांनी संपन्न केलेले आहे. आपल्या जाधव परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थ जाधववाडीच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन आहे. महाराजांचा सन्मान करण्यापूर्वी या ठिकाणी
आपल्या सर्वांचे लाडके आमदार असणारे विलासराव लांडे पाटील यांना अशी विनंती करतो की आपण आपला मार्गदर्शन आणि शुभेच्छा आम्हाला द्याव्यात, म्हणून आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। महाराजांचा सन्मान करण्यासाठी माऊली लांडे पाटील, दिलीप महाराज यादव, आप्पासाहेब लोखंडे, उत्तमराव आल्हाट, रामदास शेठ गायकवाड, एकनाथ सोपान शिंदे, सुनील लोखंडे आणि खंडू महाराज मोरे यांनी वर यायचं आहे। आदरणीय आमदार विलास शेठ लांडे पाटील हे आपल्याला मार्गदर्शन आणि शुभेच्छा देतील। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। आज आपण या ठिकाणी वैकुंठवासी शांताराम दामोदर जाधव आणि महेश शांताराम जाधव 7वा आणि दुसरं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या सप्त्याला उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी, टाळकरी, मृदुंगमणी, गायक आणि ज्यांनी या ठिकाणी उत्तम असं कीर्तन केलं ते हरिभक्त पारायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज कोठुळे पाटील। खरं पाहिलं तर महाराज अनेक कीर्तनाला मी असतो आणि आज निलेश जाधवांचं या ठिकाणी आज वडिलांच्या आणि भावाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गेली 7 वर्ष हा सप्ताह या ठिकाणी चांगल्या प्रकारे भरवतो आणि निलेश हा दर महिन्याची वारी पंढरीची असते, कधी चुकत नाही त्याची वारी। रात्री 12 वाजता घरनं निघतो आणि पहाटे 5 वाजता तो मंदिरामध्ये असतो। त्याची धडपड कोणताही कार्यक्रम असो, कोणाचं लग्न असो, एखादा दसक्रिया विधी असो, नाहीतर अंत्यविधी असो किंवा कोणाचा वाढदिवस असो, त्या कार्यक्रमाला निलेश सातत्यानं उपस्थित असतो आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्याने ही धडपड असते आणि आम्ही सर्वजण बरोबर असतो, त्यामुळं त्याचा स्वभाव आम्हाला माहिती आहे। पण आज प्रत्यक्षात कीर्तन ऐकताना त्या ठिकाणी आम्ही सुद्धा पुढारी बसत नाहीत कीर्तनाला, पण मी नेहमी बसत असतो। आमचे गायक आशीर्वाद आणि गायक गरड महाराज हे उत्तमपैकी त्या ठिकाणी त्यांनी गायनाची भूमिका केली आणि आपण चांगल्या प्रकारे कीर्तनाला साथ दिली महाराज। आणि विनेकरी आमचे हरिभक्त पारायण साखरचंद महाराज लोखंडे आवर्जून या ठिकाणी आज विनेकर म्हणून उपस्थित राहिले। खरं पाहिलं तर अनेक कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेले आहेत, मोठमोठे लाख रुपये घेणारे, त्यांची फी ₹1,00,000 असते। परंतु जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये इंद्रायणी तीराच्या असणाऱ्या ह्या जाधववाडी ठिकाणी सावता महाराजांचं मंदिर पाठीमागं आहे आणि माऊलीची समाधी समोर आहे आणि अशा भूमीमध्ये आपण राहत असताना आम्ही खूप पुण्यवान आहोत की माऊली तुकारामांची या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहेत आणि आळंदीसारख्या त्या ठिकाणी असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा अनेक मराठवाड्यातले कीर्तनकार, प्रवचनकार त्या ठिकाणी मोठे झाले। परंतु कीर्तनकार म्हणून आज जर आपण ऐकलं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला ऐकलेले आहात, बरोबर ना? पहिल्यांदा ऐकलेले स्पष्टपणे आणि सहजपणे ते कीर्तन कसं सोडून सांगितलेले आहे। अडचणीचे शब्द त्या ठिकाणी तुम्ही अजिबात सांगितलेले नाहीत, त्याची सोडवणूक कशा पद्धतीने केली हे आम्ही त्या ठिकाणी समजून घेतले। हे कीर्तन आज आम्हाला खऱ्या अर्थानं समजलेलं आहे। मी ह्या सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो। अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक रामायण, अनेक भागवताचार्य आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो। आता तुम्हाला इथनं पुढे दरवर्षी आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला असणार आहे, कारण माझे सुद्धा आईवडिलांचं पुण्यस्मरण असतं। आम्ही दरवर्षी आमच्या राजमाता जिजाऊ कॉलेजमध्ये कार्यक्रम घेत असतो। आता निलेश जाधवांना सांगणार की या महाराजांना आमची तारीख देऊन टाका,
कारण अनेक कीर्तनकार आल्यानंतर आम्ही त्यांना 50,000 रुपये, 51,000, 1,00,000 असे कीर्तनकार असतात. पण ते कीर्तन काही वेळेस भरकटत जातं. गरड महाराज बरोबर ना? वस्तू ती खरी आहे, कारण मी सुद्धा माळकरीच आहे. तेव्हा आम्हाला माहिती की नक्की काय आहे काय नाही. परंतु हल्लीचे कीर्तनकार आपण पाहतो, पण तरुणांना तरुण आहेत आपल्यापेक्षा ते. पण वडीलधारी जे आमचे ज्येष्ठ आहेत, ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी सर्व वडीलधारी असतात. तरुणांनी जास्त सहभाग जर या परिसरामध्ये नोंदवला तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, सोनं होईल. चांगले विचार ऐकून घेतल्यानंतर आमच्या माता भगिनींसुद्धा की आनंद वाटेल की आमचा मुलगा कुठेतरी ताळ्यावरती आलेला आहे. की आता पिंपरीचोड शहर हे शहर राहिलेलं नाही, गाव राहिलेलं नाही. 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी आहेत. मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी आलेले अनेक नोकरीच्या निमित्तानं आणि उद्योग व्यवसाय निमित्तानं आल्यामुळे त्या ठिकाणी आज कोण कोणाला ओळखत नाही अशी परिस्थिती या परिसरामध्ये झालेली आहे. म्हणून मनामध्ये चांगल्या प्रकारे सामाजिक समतोल राहावा, जीवनामध्ये चांगला आदर्श घडावा, असं प्रवचन कीर्तन त्या ठिकाणी लोकांनी ऐकायला यावं, त्यातनं चांगले विचार घेऊन जावेत असे निलेश जाधवांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. मी मनापासून सर्वांच्या वतीने निलेश जाधवचं एक या ठिकाणी मी आभार मानतो. या कार्यक्रम तुम्ही घेता, एक समाजाला दिशा देणारं काम आपण करता. म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी वडिलांच्या आणि बंधूंच्या नावाने या ठिकाणी तुम्ही पुण्यस्मरण घेताय. मी तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय त्यांचे वडील, त्यांचे बंधू महेश यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब. आदरणीय महाराजांचा सन्मान करण्यासाठी आमदार साहेबांना विनंती करतो की महाराजांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे माऊली महाराज लांडे पाटील, दिलीप महाराज यादव, आप्पासाहेब लोखंडे, उत्तमरावजी आल्हाट, रामदास सेठजी गायकवाड, एकनाथ सोपानरावजी शिंदे, सुनील लोखंडे आणि खंडू मोरे या सर्वच मान्यवरांनी आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कोठुळे पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आणि उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांचं 10 ते 12 पुण्यस्मरणाचं आणि काल्याचं कीर्तन होणार आहे. ग्रामस्थांना, जाधववाडीतील पंचक्रोशीतील सर्व भाविकांना विनंती आहे की उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु श्री संत सावतामाळी बाबा महाराज की जय. उद्या ठीक 10 ते 12